नमस्ते. मी प्रतिभा मोरे, मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता सध्या मी आले आहे ग्रामीण कृषी पर्यटन मुक्काम पोस्ट पिंपरी सांडस तालुका हवेली पुणे येथे आणि त्याच्या ओनर आता आपल्यासोबत आहे. तर चला त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुमची आम्हाला थोडक्यात ओळख करून द्यावं की तुम्ही केव्हापासून हे कृषी पर्यटन सुरू केले त्याची थोडक्यात माहिती आम्हाला सांगा. माझं नाव सुनीता अशोक बोर्डे. माझ्या ह्याचं नाव ग्रामीण एग्रो टुरिझम असं आहे आणि तरी हे चालू केले मी 8-10 वर्ष झाली चालू केलेलं आहे. ओके. आणि मग हे कृषी पर्यटन सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कुणापासून मिळाली? माझ्या जावयाकडनं. ओके. त्याला असं वाटलं की आधी लोक येत होती, आपण काहीतरी चालू करूया. मग त्यांनी ते विचार केला आणि मग ह्याच्यातनं माझी एक मैत्रिणीच आहे सुख म्हणून, मग ती म्हटली तू पण चालू कर. मग दोघींनी मिळून सुरू केलेलं आहे. छान. कृषी पर्यटकांसाठी तुम्ही इथे कुठल्या सुविधा देतात मॅडम? इथं स्विमिंग पूल तर आहेच आणि खेळ खूप आहेत, इंडोर आउटडोर गेम्स खूप आहेत. आणि स्विमिंग पूल, बोटिंगला नेते त्यांना नदीवर. बैलगाडी जवळपास नदी आहे? हा, जवळ नदी जवळच आहे. आणि इथं हे बैलगाडीवरनं फेर असते, ट्रॅक्टरवरनं असते आणि बैलगाडी सफर, ट्रॅक्टर सफर. हो. आणि हे माझ्याकडं हायड्रोपोनिक्सचं हे आहे, एक प्रकार आहे. भाज्या कॉटेजेस आहेत ना मॅम? हो. चला एक कॉटेज आपण आतमधून बघू शकतो. छान. हे सुंदर. हे स्वतः बसल्या बहिणीत ना, डिझाईन माझ्या मिस्टरांचं आणि त्या नवरा बायकोनी हे सगळं केलेलं. फक्त दाखवलं त्यांना, त्यांनी केलं होतं पूर्ण. लाईट नसेल आता, लाईटचा फार प्रॉब्लेम येतो. आणि स्वतःच मशीनवर टेलरला बसून स्वतः शिवून घेतलंय. सगळं स्वतः केलेलं आहे सगळं. किती खर्च आला ह्या टेंटला अंदाजे? 50,000च्या वर. जरा 50च्या वर गेला. आणि किती लोक राहू शकतात? 10 लोक. एक ग्रुप होता ऍडजस्ट? हो. आणि एक फॅमिली. छान. असं गोल टाकलं ना की बरोबर. एवढे लागतात ना की कंटाळा येतो. व्हरायटी कुठली आहे काय सांगता येऊ शकते? नाव सांगता येणार नाही. दुबई वरून आणले, तिकडनं त्यांनी दिले होते. लिंबू एवढा होतो, अजून लहान आहे. तसा हिरवाच राहतो तो. आणि पूर्ण किती एकरचं क्षेत्र आहे हे? 5 एकर आहे अख्खा. मग स्टुडंटच्या शाळेच्या सहली वगैरे येतात, विद्यार्थी येतात? मी नाही केले अजूनपर्यंत असं. ते करायचंय मला, मुलांसाठी करायला काही नाहीये, पण ते कॉलेजच्या मुलींना असं. शेवंतीचे 90 कलर आहेत. हो. फुलं खूप छान आहेत सगळी. फुलांचा खूप वेडच आहे मला भरपूर. पण एकदम शांत वाटते इकडे. इकडे आंबे लावलेले किंवा शेवंतीच लावलेली आहे बरीचशी. इथं पदेराम आहे इथपर्यंत. तिकडं गेट. फळबागा कुठल्या भरपूर. आता आंबे आहेत, पेरू आहे, जाम आहे, आवळे आहेत, पपई आहेत. तिथे काय ते सांगते तुला. ते चल ना दाखवते. स्ट्रॉबेरी. आणि हे तुला दाखवते. हे हायड्रोपोनिक केलंय, आता बंद केलंय ह्या वर्षी जरा. ते मी मिस्टर हे पाईप मध्ये खाली पाणी, हे पाईप लावायचे वर, त्याच्यामध्ये भाज्या. त्यात मी घरात पुण्यामध्ये कोबी, फ्लावर, वांगी, मिरच्या, टोमॅटो सगळं लॉकडाऊन मध्ये भरपूर घेतलं होतं. आणि ह्याच्यात खाली मासे सोडले होते. ओके. खाली मासे. त्यात परत पाणी आणि बोटर लावलेली, पाईप लावले तसे. खालती मासे शेतीवरती भाजीपाला शेती. युनिक. इथे एक फोटो घेतो मी. इथे टुरिस्टची राहण्याची सोय कशी केली आहे मॅम? बघ, ह्या 2 रूम आहेत.
ओके. 30 लोकांची मी हे करते फक्त. 30 लोकांची हा राहण्याची या. सोय आहे. 2 संडास बाथरूम आहे तिथं. 2 तिकडं संडास आणि ऍडिशनल बेड देऊ शकता. बाहेर काढते झोपायचे असेल लोकांना तर किंवा इथं इथं ठेवते. इथे बैठी व्यवस्था करायची आणि इकडे टेबल तिकडे पण बसायला आहे तिथं पण आहे तसं. टेबल बसण्यासाठी हा. व्यवस्था आहे. ही एक आहे. आणि इकडे एक अजून एक रूम. इथे पण बसायला जागा देते मी. बैलगाडीची राईड आहे ना, हो. बैलगाडीची फेरी मस्त. आणि इकडे एक मचन आणि ही एक. मध्ये मी मुलांकडनं ऊस वगैरे लावून घेतला होता छोट्या मुलांकडून. भाज्या काय काय असं. पूर्ण ॲग्रो टुरिझमची इथली कॅपॅसिटी किती लोकांची कॅपॅसिटी आहे? 30 ची कॅपॅसिटी आहे. आणि किती दिवसाची ट्रिप असते? 1 दिवस 2 दिवस? 2 दिवस 1 दिवस पण येतात काही काही जण 1 दिवस राहायला पण येतात. ओके. काय काय 2-2 3-3 दिवस राहतात. आणि ह्याचं प्राइसिंग कसे असतं? पर डे चार्जेस किती लावता? पर दिवस सकाळी 9ला आले आणि संध्याकाळी 5ला गेले ना 850 रुपये आणि राहिले की 1200. राहायचे 1200. लहान मुलांसाठी पण सेम? हो नाही त्यांना हाफ असतं. 5 हाफ आहे. वर्षाच्या खालचे घेत नाही, त्याच्या वरच्यांचे घेते. आणि बाकीच्या ॲग्रो टुरिझम पेक्षा तुम्हाला काय वाटतं तुमचं वेगळेपण काय आहे? माझं खूप मी बघून आले 2-3 अशी. मला काही पटलं नाही तिथलं काय काय ओके, मग गोष्टी. तुम्हाला काय वाटतं तुमच्यात वेगळं काय आहे मॅम? म्हणजे माझ्याकडे फुल क्वालिटीचा 1 नंबर असते. मी 2 ठिकाणी गेले मला जेवण, ओके. आवडलं नाही. आणि स्वच्छता स्वच्छता मी बघितली 2-3 ठिकाणी. म्हणजे तिथंच करतात तिथंच हे करतात. नाही ते माशा बिशा भरपूर. ओके, बसलं नाही. ग्रेट. पक्षी केवढं छान. खूप आहेत पक्षी. सकाळी पहाटे तर इतके आवाज असतात ना, खूप असतात, खूप आहेत. कालपासून माकड एक आहे रोज आलेले. हो, इथे माकड पण आहे. लोकांना संध्याकाळी लाईट घालवतो कंदील. हे कंदील लावतात? हो लावतो आम्ही. किती छान. डिझेलवर चालतात ते. डिझेलवरचे आहेत. किचन आणि एवढे छान प्लांट्स लावलेत हे. ते सगळं ह्यांचं खूप कष्ट खूप आहे. खूप छान लावलंय. खूप छान केलंय. तुम्ही केलत ना? नाहीये काही करत नाही हो, काळजी करू नका. तो आल्या थोडा कम्फर्टेबल नव्हता. खूप छान आहे हे सगळं तुम्ही केलेलं मॅडम. आणि हा एंट्रन्स पण एकदम सुंदर. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत मॅडम. थँक्यू सो मच. किचन बघायचं होतं ना तुला? हो, किचन बघूया आणि व्हिडिओ थांबूया. अगदी स्वच्छ सुंदर नेटनेटकं किचन आहे. चूल इकडं. चुलीवरती पण स्वयंपाक आहे. परत एकदा थँक्यू.